अहिल्यानगरसह राज्यातील विविध प्रश्नांवर महसूल मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आमदार रोहित पवारांच्या आरोपावरून विखे पाटील यांनी त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. त्याचबरोबर मराठा कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांच्या मनातील शंका आणि गैरसमज संवादातून दूर केले जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. याशिवाय धीरज परदेशी हल्ला प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस तपासावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही विखे पाटील यांनी भाष्य केलं आहे. गरज पडल्यास या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी SIT नियुक्तीची शिफारस करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. तर श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नांवरही त्यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. मग रोहित पवारांच्या नेमक्या कोणत्या विधानावर विखे पाटलांनी टोला लगावला? जरांगेंचा गैरसमज दूर करण्यासाठी सरकार काय करणार आहे? धीरज परदेशी हल्ला प्रकरणात SITचा निर्णय होणार का? आणि श्रीरामपूरमधील हजारो एकर जमिनीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1, रोहित पवारांच्या उद्योगांवर विखे पाटलांचा खोचक टोला. राज्यातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन उद्योगांना राज्यातच टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. रोहित पवारांच्या या विधानावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही, त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप झाले, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. त्यामुळे उद्योगांच्या मुद्द्यावर रोहित पवार विरुद्ध विखे पाटील असा राजकीय सामना पुन्हा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे राज्यातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या वातावरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या आरोपांना राजकीय प्रत्युत्तर दिलं जात आहे. मुद्दा क्रमांक 2, जरांगेंचा गैरसमज संवादातून दूर करणार. मराठा कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांमधील त्रुटींच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील सरकारवर टीका करत आहेत. या प्रश्नावरून जरांगे पाटील सध्या राज्यभर दौरे करत असून सरकारसमोर आपली भूमिका मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार जात पडताळणी समिती ही अर्धन्यायिक म्हणजेच क्वासी ज्युडिशियल प्राधिकरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्री या समितीला थेट निर्देश देऊ शकत नाहीत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमिती सकारात्मकतेने काम करत असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या मनात या विषयासंदर्भात ज्या काही शंका किंवा गैरसमज आहेत ते संवादाच्या माध्यमातून नक्कीच दूर केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. म्हणजेच हा प्रश्न केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांमधून न सोडवता संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा संदेश विखे पाटलांनी दिला आहे. मुद्दा क्रमांक 3, धीरज परदेशी हल्ला प्रकरणात 8 आरोपी ताब्यात. अहिल्यानगर मनपाचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणानेही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र पोलिसांच्या तपासावर आमदार संग्राम जगताप यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस तपासाबाबत नाराजी व्यक्त केली आणि काही शंका उपस्थित केल्या. यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. लोकप्रतिनिधींनी पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केलेल्या शंकांचाही गांभीर्याने विचार केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. याच पार्श्वभूमीवर गरज भासल्यास या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी SITची नियुक्तीची शिफारस करू असं आश्वासनही विखे पाटील यांनी दिलं. त्यामुळे धीरज परदेशी हल्ला प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो आणि SITची आवश्यकता भासते का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मुद्दा क्रमांक 4, श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळणार.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्नही सध्या चर्चेत आहे. ब्रिटिश काळापासून अकाली पडीत असलेल्या तब्बल 7,500 एकर जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्यात, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या मागणीसाठी काही शेतकरी अन्नत्याग आंदोलन करत असल्याचंही समोर आलं आहे. उच्च न्यायालय आणि राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय होऊनही पुढील कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रश्नावर विखे पाटील यांनी महत्त्वाचं आश्वासन दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार तत्कालीन राज्यपालांनी घेतलेल्या आक्षेपामुळे या संदर्भातील अध्यादेश रखडला होता. मात्र 3,000 एकर जमीन शेतकऱ्यांना परत देण्याचा सरकारचा निर्णय आजही कायम आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. लवकरच हा प्रस्ताव पुन्हा मंत्रिमंडळासमोर मांडून अध्यादेशाद्वारे पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. इतकंच नाही तर आपण स्वतः आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे. मुद्दा क्रमांक 5. सागर बेग प्रकरणावर विखे पाटलांनी बोलणं टाळलं. दुसरीकडे हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्याशी संबंधित एका गंभीर प्रकरणावरही विखे पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रकरणात संबंधित महिलेने पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या दबावामुळेच आपण तक्रार दाखल केल्याचा दावा केल्याचं सांगितलं जात आहे. या गंभीर आरोपांबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारलं असता त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. पोलिसांची सविस्तर चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील खरी वस्तुस्थिती समोर येईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच तपास सुरू असताना आपल्या वक्तव्यामुळे त्यावर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी आपण सध्या या विषयावर भाष्य करणं टाळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते याकडे आता लक्ष लागलं आहे. मुद्दा क्रमांक 6. विखे पाटलांच्या भूमिकेने अहिल्यानगरच्या राजकारणात काय संदेश? या सर्व मुद्द्यांकडे एकत्रितपणे पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवारांच्या उद्योगांबाबतच्या आरोपाला त्यांनी राजकीय टोला लगावला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर संवादातून गैरसमज दूर करण्याचं आश्वासन दिलं. धीरज परदेशी हल्ला प्रकरणात पोलिसांच्या तपासाबाबत लोकप्रतिनिधींनी संयम ठेवण्याचं आवाहन करतानाच गरज भासल्यास SITची शिफारस करण्याची तयारीही दाखवली. तर श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर प्रस्ताव पुन्हा मंत्रिमंडळासमोर आणण्याचं आश्वासन दिलं. म्हणजेच एका बाजूला विरोधकांच्या आरोपांना राजकीय प्रत्युत्तर आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची आश्वासनं, अशी विखे पाटलांची भूमिका या निमित्ताने समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे राज्यातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठा कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या शंका आणि गैरसमज संवादातून दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील तपासावर आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केलेल्या शंकांवर चर्चा करून गरज पडल्यास SITची शिफारस करण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे. आता या सर्व आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शंका खरोखरच संवादातून दूर होतात का? श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा प्रश्नातून दिलासा मिळतो का? धीरज परदेशी हल्ला प्रकरणात SITची गरज भासते का? आणि रोहित पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप आणखी किती रंगतात याकडे आता अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. आता तुम्हीच सांगा, रोहित पवारांच्या उद्योगांवरील आरोपांना विखे पाटलांनी दिलेलं प्रत्युत्तर योग्य आहे का? आणि मराठा कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांच्या प्रश्नावर सरकारने संवादातूनच तोडगा काढावा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.